जेव्हापासून विठ्ठल सहकारी कारखाना बंद पडला, आपल्या संपूर्ण परिसरामध्ये एक उदासीनची लाट ही शेतकऱ्यांमध्ये कुठं ना कुठं आपल्याला बघायला मिळाली। गेले 3-4 वर्ष दुष्काळाची परिस्थिती, त्यात ऊस कुठं घालायचा अशा प्रकारचा शेतकऱ्यापुढचा प्रश्न हा खरंच फार मोठा होता। आणि आपण गेले 2 वर्षापासून बघतो आदरणीय अभिजितबाबांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने पहिल्या गळीत हंगामात जवळपास 7.5 लाखाचं क्रशिंग केलं। त्या गळीत हंगामात 10,81,000चं क्रशिंग जवळपास केलं। आणि खऱ्या अर्थाने विठ्ठलच्या परिवाराला आणि आपल्या संपूर्ण शेतकरी वर्गाला न्याय देण्याचं काम ह्या विठ्ठल आणि विठ्ठलच्या सर्व संचालक मंडळांनी त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला केलेलं पाहायला मिळतं। आज खऱ्या अर्थाने जर बघितलं, सरकारातला एखादा कारखाना जर बुडला, त्याला परत उभा करायचं म्हणजे एखाद्या बसलेल्या हत्तीला उभा करण्यात होतं। आणि खऱ्या अर्थाने अभिजितबाबांच्या नेतृत्वाखाली विठ्ठलच्या सर्व संचालकांनी अतिशय काटकसरीने हा कारखाना चालवत आपण बघतोय की आज विठ्ठलला कुठेतरी चांगला दिवस आलेला आपल्याला बघायला मिळतो। आणि विठ्ठलला चांगला दिवस आला म्हणजे आपल्या शेतकरी बांधवाला चांगला दिवस आला, कारण का फार मोठा ऊसाचा प्रश्न आज आपला मार्गी कुठं लागताना आपल्याला दिसतोय। आणि निश्चितप्रमाणे मला खात्री आहे की अशाच पद्धतीने जर आपण चालत राहिलो तर हा बसलेला हत्ती केवळ उठणारच नाही, तर चांगल्या पद्धतीने दौडायला देखील लागेल। आणि त्याचा विश्वास आज आपल्याला मला आपल्या सगळ्यांकडे बघून मिळतो। खऱ्या अर्थाने मी आधीच काय बोलणार नाही, परंतु संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबाच्या वतीने विठ्ठल परिवाराला शुभेच्छा देतो। आणि विठ्ठलची अशीच यशोगाथा वर्षानुवर्ष चालत राहू, अडचणीतून आपण सर्वजण बाहेर पडू अशाच प्रकारच्या शुभेच्छा देतो। पुढे उपस्थित सर्व सभासदांना नवीन वर्षाची शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो।